कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आमचं चुकलं, आम्ही परत असं नाही करणार। आपे खरंच माफ करा मला। आपे ए अर्जा, अरे उचल त्यांना। ए उठा रे, ए उठ इकडे। माफ करा। अर्जुन काय चाललंय हे? अरे त्यांना नीट तुरुंगात टाकी, त्यांची अवस्था बघ एकदा। दिदे, तू अजिबात त्यांचा विचार करू नकोस। अगं दया करण्याच्या लायकीची नाही ते। आपे अगं ही असला विचार करणारी माणसं सुधरत नाहीत कधी। यांना तुरुंगात टाकून काय सरकारचे पैसे वाया घालवायचे? यांना डायरेक्ट वर पाठवली पाहिजे। काय ढोबळे काढायचं का तिकीट वरचं? हा, त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण सोडायची का? कायदेशीररित्या जे करता येते ते कर। मॅडम, यांना तुरुंगात टाकून उपयोग नाही। होय अप्पी तिथे मी मगाशी त्यांना पकडलं का नाही, तो त्या म्हणत होत्या कुणाला नाही सोडणार, त्या घराला पण नाही सोडणार। एक मिनिट अप्पे, ही फक्त तुझ्यासाठी नव्हती, आपल्या घराची वाट खरं तर या दोघांनी लावली आहे। सुजाचा व्हिडिओ व्हायरल करून त्याची आमदारकी घालवली, त्याला दारू पाजली, माग जमीन ढापायचा प्रयत्न केला। आता तर फार हद्दच झाली। यांना एवढं हलक्यात घेऊन चालणार नाही। खराय सरकार आयुष्यात कधी विसरणार नाहीत ना, अशी शिक्षा दिली पाहिजे यांना। ती प्या, पण त्यांची अवस्था बघ की एकदा। अप्पे, तुला यांचं वाईट वाटतंय का? अगं तू 2 महिने वेड्यासारखं फिरत होती ना, तेव्हा फुटलं का पाजर या लोकांना? होय अप्प्या, अगं तत्वात बसत नाही म्हणून किती वेळा तू माफ केलंस यांना। यावेळी नको। होय, यावेळी त्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे। मग काय करायचं आता? आधी तर हे दोघं नाक घासतील या घरामोर। चला घासा ना, घास। बोला, परत या घराच्या वाट जाणार नाही। परत तुमच्या वाट्याला जाणार नाही। उठा उठा। आणि जर चुकून जरी या घराच्या वाटेला गेलात तर तुम्ही दोघही कायमच गेलात आयुष्यातनं। ह्यो या सरकारचा शब्द आहे। मग आता यांना असं सोडून द्यायचं होय? नाही नाही, असं कसं सोडायचं? मग कसं करायचं म्हणताय सरकार? आता तर ह्यांची गावात धिंड काढायची। गावाला बी कळू द्यात की ह्यांची नवी ओळख। सरकार आहो तुम्ही। आपे बरोबर आहे सरकारांचं, यांची धिंड निघालीच पाहिजे। मावशी, एवढं सगळं होऊन पण तुम्ही असं म्हणत असाल ना, तर माणूस म्हणून हा जन्म वाया गेलाय तुमचा। अरे अर्जे, ही माणसंच नाहीत, आपण ह्यांना माणसं म्हणून वागवत आलोय। आणि ही गोष्ट फक्त आसगावला नाही, अख्ख्या सातारा जिल्ह्याला कळायला पाहिजे, म्हणून मी याची बातमी करणार आहे। नक्कीच कर पिऊ। आजवर नुसतं आपलं रक्त पिऊन जगत आले दोघं पण। पोरांनो, चांगली जोरदार धिंड काढा यांची, सुट्टीच देऊ नका। अजिबात नाही सरकार, दिदीला दिलेला सगळा त्रास वसूल करायचा आहे। आपे, यावेळी तू मध्ये पडायचं नाही अजिबात। यांचा निकाल आम्हीच लावतो। अगं अगं, तान्ह्या लेकरासोबत असं वागलेत ते, मोठ्यांचं ठीक आहे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। आणि अशी शिक्षा झाली पाहिजे, परत त्यांनी असला विचारच नाही केला पाहिजे। चिंचुके चला। गली गली में शोर है, मनी बनते चोर है। गली गली में शोर है, मनी बनते चोर है। आवरलं का ग पिऊ? हो आई, आवरली। होय, लागली परत कामाला? आला बरं तिच्यावर आता? भाऊजी, अहो असं नाहीये। असंच आहे, आधी तुझं ऑफिस आणि आता हो तुमचा अमोल। तुला कुठला वेळ मिळतो? सुजाता, उगाच काहीतरी खेकाट काढू नकोस हा। आई, मी बोललो की लगेच खेकाट का आता? सुजा,
अरे एक दिवस तरी दम काढ की जरा. आपे झोपलाय ना गा? पाळण्यात घालतेस का त्याला? हो. पाळणा तर दादाच्या खोलीत आहे. आता तुमच्या खोलीत हलवलं पाहिजे बरं का. काय दादा? हा काय म्हणालास का? नाही म्हटलं, आता तुमच्या खोलीतून काढला पाहिजे ना पाळणा. स्वप्नील, रुपाली उठली नाही का अजून? नाही, बघून आलो मी आता. दादाने चांगलाच हेवी डोस दिलेला दिसतोय. काल रात्री माझ्या लक्षातच नाही आलं, पण उठेल ती. मग आता वहिनीला सांगावं लागेल ना. त्याचं काय? त्याच विचारत आहे खरं तर मी. सगळं तोंडी कळलंय. आप्पे, तू मध्ये ती टेस्ट केली होती म्हणे, काय झालं त्याचं? हो, पण त्याचे अजून रिपोर्ट आले नाहीयेत ना. घ्या मग. आता कसं सांगणार? हा डॉक्टर, बरं बरं, मी लगेच बघते. हो, लगेच बघते रिपोर्ट. आप्या, काय ग? काय झालं? बापू, DNA टेस्ट केली होती, त्याचे रिपोर्ट आलेत. काय झालं अपर्णा? काय म्हणाले डॉक्टर? सर, अमोल हा माझा आणि अर्जुनचा मुलगा. वा, मस्त. म्हणजे आता पुरावा पण आला. स्वप्नील, अरे तू नको नाराज होस. हे तुमचं बी बाळ आहेच की. नाही बिन्या काका, मला समजतंय ते. काल तिला गोळी देऊन झोपवलं खरं, पण आज तर तिला कळेलच ना. मग तिला कसं सांगू, काय सांगू? स्वप्नील, हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आपण सगळे मिळून रुपालीला समजावून सांग. सरकार एवढं सोपं आहे का ती? वहिनींनी बाळाला किती जीव लावला माहितीये ना. हो, रुपाली त्यांना सांगायचं खूपच अवघड आहे. त्यांना कदाचित परत धक्का बसू शकतो. नाही नाही, तसं काय होणार नाही. म्हणजे ती बरी झाली आहे ना आता. विनाय काका, वहिनी बऱ्या झाल्या त्या बाळामुळेच बरं का. होय की. नाही, पण हे सगळं कसं होईल हेच मुळात मला कळत नाही. स्वप्नील, अरे तिला धक्का तर बसणारच ना. त्याचीच भीती वाटते आई मला. स्वप्नील, अरे तिला आता तर सांगितलंच पाहिजे ना रे. होय, अरे जे काय झालं ना, त्यात ना आप्पीची चूक होती ना अर्जाची, ना तुझी चूक होती ना रुपालीची. अरे जे काय झालं ते त्या मनी मावशीन संकल्पमुळं. हे आपण सगळे मिळून सांगूया तिला. आणि रुपाली समजूतदार आहे तशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.